नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजूयावर तुमचं स्वागत आहे. आता वर्डप्रेसमध्ये जर का तुम्हाला तुमची जी वेबसाईट आहे ती जशी आत्ता दिसते आहे त्याच्यात आमूलाग्र बदल करायचा असेल, म्हणजे कंप्लीट चेंज करायचा असेल, तर कसा करायचा ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर जी तुमची वेबसाईटचा लुक अँड फील आहे ना, तो ज्या गोष्टींनी कंट्रोल होतो त्याला म्हणतात त्या वेबसाईटची थीम. तर काय करायचं की डॅशबोर्डच्या खालती तुम्ही जर गेला तिथे तर तुम्हाला ॲपियरन्स म्हणून दिसत आहे पाहता इथे. तुम्ही जर ॲपियरन्सवर क्लिक केलं तर तुम्हाला या ॲपियरन्सच्या आतमध्ये थीम ऑप्शन्स म्हणून एक प्रकार दिसतो. ऑलराईट. तर जर का तुम्ही थीम ऑप्शन्सवर क्लिक केलात तर याच्यात तुम्हाला अनेक ऑप्शन्स, वेगवेगळ्या कलर्सचे ऑप्शन्स दिसतात. तुम्ही फॉर एक्झाम्पल जर का आत्ता तुम्ही ऑरेंज म्हणून केलेलं आहे क्लिक, तर तुमची वेबसाईट जी आहे ती इथे मी आता रिफ्रेश करून दाखवतो. ती वेबसाईट साधारणतः अशी दिसते. तुम्ही जर का इथे परत गेलात आणि परत इथे डार्क म्हणून चूज केलं आणि सेव्ह चेंजेस म्हणून म्हटलात तर हे सेव्ह झाल्यानंतर तुम्ही जर रिफ्रेश केलं सेम पेज तर याचा कलर कम्प्लिटली डार्क झाला. बाकी काही पण चेंज झालेलं नाही, म्हणजे याचा जो लेआउट आहे ना तो मात्र चेंज झालेला नाही आहे. ऑलराईट. सो हे तुम्ही काय केलं आहेत की एकाच थीममधला कुठली तरी वेगळा कलर स्कीम तुम्ही चूज केलेली आहे. आता आपण जे करून बघणार आहोत ना ते म्हणजे काय, तर टोटली डिफरंट लेआउट आपण आता चूज करून बघणार आहोत. तर ते कसं करायचं, तर इथे थीम्समध्ये जायचं. त्यानंतर तो इथे दाखवतो की कोणकोणत्या थीम्स इथे आत्ता अवेलेबल आहेत. मी काय केलं, याच्यापैकी त्यातल्या त्यात वेगळी दिसणारी अशी मी थीम आत्ता चूज करतो आहे. लेट मी सी. ओके, इथे न्यू गेमर म्हणून एक थीम दिसते आहे. हां, त्याचा पहा इथे असा मेनू जो ज्या प्रकारे दाखवलेला आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. लेट मी चूज दॅट. मी इथे गेलो आणि याला म्हटलं ॲक्टिवेट. ओके, ॲक्टिवेट म्हटल्यानंतर इफ आय गो बॅक हिअर and refresh this page, this is what will happen. राईट. कम्प्लिटली डिफरंट. याचा जो आता तुम्ही बघितलात की मेनू जो ज्या प्रकारे इथे दिलेला आहे तो सुद्धा कम्प्लिटली वेगळा आहे. इनफॅक्ट याच्यामध्ये ती जी टॅगलाईन आधीच्या याच्यामध्ये येत होती ती याच्यामध्ये येत नाही आहे. सो याचा जो लेआउट असतो ना तो कम्प्लिटली वेगळा असतो. लेट अस चूज सम वन मोर डिफरंट लेआउट. ओके, हा आपण चूज करून बघायचा का. ऑल राईट. इथे याला गेलो, ॲक्टिवेट केलं. इट्स क्वाईट इझी ॲक्च्युली. यू कॅन जस्ट गो अँड देन चेंज ॲज पर युअर विश. यू कॅन रोल बॅक इफ यू वॉन्ट टू. काय रोल बॅक करणं पण काही मोठी कठीण गोष्ट नाही आहे. विदिन 1 मिनिट यू कॅन रोल बॅक. ऑल राईट. सी, इथे कम्प्लिटली डिफरंट लेआउट जो आहे ना तो इथे आलेला आहे. ऑल राईट आहे ना. हे फुल्ली वेगळं दिसतं आहे, फुल्ली वेगळं दिसतं आहे. याला तुम्हाला परत काहीतरी वेगळं कस्टमाइज करायला लागणार आहे. ओके. वर्डप्रेसबरोबर बाय डिफॉल्ट ज्या थीम्स येतात ना त्याच्यामध्ये ही 2014 नावाची जी थीम आहे ना ती बऱ्यापैकी फेमस आहे. मी त्याला आता ॲक्टिवेट करतो आहे. सी इफ यू लाईक इट. ऑल राईट. ही थीम पहा कशी दिसते, ही कम्प्लिटली वेगळी दिसते. या. ऑल राईट. होम, डेमो पेज, क्रायसिस मॅनेजमेंट, हा मेनूवरचा जो आहे तो पण पहा कसा चेंज झालेला आहे ना. आणि एक थीम ऑप्शन्स म्हणून जे मगाशी तुम्ही बघितलं होतं ना ते प्रत्येक थीममध्ये बऱ्याचदा येत नाही ॲक्च्युली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल या थीममध्ये तुम्ही बघितलं तर ते आलेलं नाही आहे. पण काही ज्या कॉमन गोष्टी आहेत ना त्या म्हणजे इथे तुम्ही जर कस्टमाइजवर क्लिक केलं तर हेडर, टॅगलाईन वगैरे ज्या गोष्टी असतात ना त्या बऱ्याचशा याच्यामध्ये सेम असतात है ना. हे इथे आलेलं आहे पहा, डिस्प्ले, साईट अँड टॅगलाईन है ना. पण तरी पण इथे जी टॅगलाईन दिसते आहे ती वेगळ्या पद्धतीने दिसते आहे दॅन व्हॉट वी सॉ ऑन द फर्स्ट वन. ओके, लेट मी गो बॅक. आणि मगाशी जी थीम होती ती सगळ्यात पहिल्यांदा आपण जी थीम बघितली होती ना ती ही कॅचबॉक्स नावाची होती. त्याला मी आता परत ॲक्टिवेट करतो. आय विल गो बॅक हिअर आणि इथे जाऊन त्याला रिफ्रेश करतो. राईट. सो दिस इज व्हॉट वी स्टार्टेड विथ. आता बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला इथे ज्या थीम्स दाखवल्या असतात त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळी थीम तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, इथे ॲड न्यूमध्ये जायचं. सी हाऊ इझी इट इज. ॲड न्यू. आणि इथे त्यांनी असंख्य थीम्स दाखवलेल्या आहेत, असंख्य, लिटरली असंख्य. म्हणजे यू कॅन कीप ऑन
walking through this, and it is endless actually. Yeah, let me go to popular one. Take a look at this. म्हणजे काय लोकांनी करून ठेवलं आहे तुमच्यासाठी फ्रीमध्ये, त्याचा तुम्हाला एक अंदाज येईल. या आय एम नॉट शुअर विच वन यू लाईक, बट यू कॅन कीप ऑन स्क्रॉलिंग and then choose the one you find all right. Yeah, okay, let me choose this one. इथे इन्स्टॉलवर क्लिक करायचं. इन्स्टॉल इज रिक्वायर्ड ओनली वन्स. त्याच्यानंतर फक्त ॲक्टिवेट करत राहिला तुम्ही की जी थीम तुम्हाला पाहिजे ती ॲक्टिवेट होत राहील. या वेट हिअर, इट सेज इन्स्टॉलिंग थीम सक्सेसफुली इन्स्टॉल्ड. नाव ॲक्टिवेट. ओके, लेट मी गो बॅक हिअर and then reload this page. Yeah, so again completely different theme, right. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंफार थीम ऑप्शन्स वगैरे दिलाय पाहिजे इथे, है ना. थीम ऑप्शन्समध्ये मी गेलो. सो काही ठिकाणी थीम ऑप्शन्स अवेलेबल असतात, काही ठिकाणी ते नसतात. ऑल राईट. तर इथे आता फॉर एक्झाम्पल हा राईट साईडचा हा बार आहे ना, लुक्स लाईक यू कॅन रिमूव्ह इट फ्रॉम हिअर. ओके, नो, वेल यू कॅनॉट remove it. You can switch between left and right. Yeah, save options. Yeah, it has switched to left. So it's so easy to manipulate some of the things in this one. Yeah, पण मला असं वाटतं की आमच्या क्लायंटला आत्ता जी काही थीम किंवा लेआउट पाहिजे ना, तो सगळ्यात बेस्ट लेआउट जो आहे तो या कॅचबॉक्सला मिळालेला आहे. सो आय एम जस्ट गोइंग टू स्विच बॅक टू कॅचबॉक्स and then reload this. Yeah, so एवढे सगळे ट्राय केल्यानंतर I am back to whatever client needs. All right, so you can keep on playing around with it. So I hope you liked this video so far. So keep playing around with WordPress. Stay tuned. See you in the next video. Bye bye.